या अंतिम सामन्यामध्ये या फटका पाहतोय आपण. दीपक चेंडूवर जातोय आणि 2 धावा मोहित गर्ग कंप्लीट करतोय. 3 धावांच्या पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन थोडासा पाहतोय आपण. दीपक वर बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र टर्न केले पाहतोय आपण. मुंगटी फटका टोळलेकडे अतिशय वेगात एक धाव पूर्ण. आपलं क्षेत्ररक्षण एका धावेने किती धावसंख्या पुढे सरते ती 23. 25 धावेची अजून आवश्यकता असेल. चांगले षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये पाहतो आपण. विवेक विनीत यावेळेस मात्र हा फटका अतिशय चांगला आहे. कव्हरकडे हवेत आहे पण मात्र हाताला फटका देऊन हा फटका हा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. कारण की पाहतो आपण जिथे विकेट होती तिथे मात्र 6 धावा. प्रतीक यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे त्याचं जीवनदान देणं ते पण 6 मध्ये रूपांतर करणं अवघड काम आहे. आता मात्र आपण टीमला वापरू करतो. धावसंख्या पाहते 29. 19 धावेची आवश्यकता. लांब पल्ल्याचा हा विकेटकडे फटका. आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकामध्ये चॅम्पियन बनण्याच्या दिशेकडे अग्रेसर असताना पाहतो आपण कारिवली संघ. 14 चेंडू 13 असं समीकरण सोबत समीकरण आहे. इथून वापसी करणं म्हणजे खूप उच्च कोटीचं प्रदर्शन करावं लागेल राजुली टीमला. होताना पाहतोय आपण. गोलंदाज 13 धावेची आवश्यकता आहे. मात्र रोड फुल टॉस बॅक टू द बॉलर मजबूर केलं बॅटरला ड्राईव्ह करण्यासाठी पुश करण्यासाठी. 13-13 असं समीकरण आहे. चांगला षटक आता बॅटिंग करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. आता मात्र 2 षटकामध्ये 13 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. षटकाची लावून गेली लगेच सामने सुरुवात करायची आहे. 12 मध्ये 13 असं समीकरण आहे. खूपच चांगल्या तऱ्हेने स्पर्धा आपण पाहतोय की पार पडताना कुठल्याही प्रकारे विघ्न या स्पर्धेमध्ये आलं नाही. सकाळी साखळे घातले होते 90 रुपयाला. आणि आयोजकाला काय हवं आहे कुठल्याही प्रकारे कुठलीही स्पर्धेमध्ये आपला निर्माण होणार नाही. एक गंभीरपणे 2 टप्प्यात जोडून आयोजन करण्यामध्ये यश मिळते. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र दीपकला पाचारण केलंय. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर सर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
दीपक आपण तणाव करू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे. दीपक सज्ज होताना पाहतोय आपण. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली किपलेचे धक्का बदलाचा पहिला. मोहित बाद होतोय. अक्षय येतोय क्रमांक 3 वर. नॉट ही जागा पक्की आहे अक्षयची. अक्षय वेग वाढवायचे त्याला. खेळण्यासाठी आणि तो लाल टाकला म्हणजे पटले बॅटर. मोहित गरज प्रतीचा प्रवास केलाय. आता माझा सामना जिंकण्यासाठी अजून 13 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी. सज्ज होताना बोलला दीपक. समोर अक्षय. हवेत आहे. विकेटचं पतन. आणि मोहित दादांनी उल्लेख बरोबर केला होता. जो झेल सुद्धा षटका गेला, तो जर षटका वाचला असता, विकेट गेली